वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. आणि आज आपला आहे इजिप्तमधला चौथा दिवस. पहिले 3 दिवस आपण राहिलो कायरोमध्ये, आज आलेलो आहोत आस्वानला. आणि काल रात्री आम्ही आस्वानला पोचल्यानंतर मी व्लॉग संपवून टाकला, पण त्यानंतर आम्ही या हॉटेलवर आलो आणि या हॉटेलवर आम्ही कसं आलो ते बघून घ्या. सो या हॉटेलवर यायला लागते जेट्टी आणि या हॉटेलचं नाव आहे पिरामिसा बाय आयसिस आयलँड. खूपच सुंदर हॉटेल आहे, आयलँडवर आहे. का तुम्हाला कंपल्सरी बोटनेच यावं लागतं इथे, याला दुसरा काही रस्ता नाही आहे, बट तीच मजा आहे इथली. आणि आमच्या रूममधून असा काही व्ह्यू आहे, खूपच भारी व्ह्यू आहे हा. आसवानच्या वेदरबद्दल जर बोललं तर रात्रीचं टेम्परेचर 22-23 डिग्री टेम्परेचर जातं आणि सकाळचं जे आहे ते 18-20 टेम्परेचर आहे. सो खूप प्लेझंट वेदर आहे. सो आजचा प्लॅन असा आहे की आज आपण हे हॉटेल चेकआउट करणार आहोत. आम्ही राहायला जाणार आहोत क्रूजवर आणि क्रूज ही बोर्ड आपल्याला दुपारी करायची आहे. त्याच्या आधी आपला आस्वादमधलं जे साईट सीइंग आहे ते करून घ्यायचं आहे. सो हा दिवस चालू करूया. सो हे होतं आमचं हॉटेल पिरामिसा बाय आयसिस आयलँड आणि आत्ता आम्ही इथून चेकआउट करत आहोत. आणि समोर आहे ही नाईल रिव्हर. आम्ही काल इथून आलो होतो. या त्यांच्या स्वतःच्या बोट्स आहेत, पण या रात्री बंद झाल्या होत्या, सो आम्ही साध्या बोटमधून आलो. आणि आत्ता आम्ही जात आहोत साईट सीइंगला, तर आपण तिथे जाऊन भेटूया. सो आत्ता आपण आलेलो आहोत आस्वानमधल्या हाय डॅमला. आणि आत्ता इथून मागून आपण त्या डॅमचं तिकीट काढलेलं आहे. या डॅमवर यायला तुम्हाला तिकीट काढावं लागतं, जे की आहे 100 इजिप्शियन पाऊंड. हा डॅम बनवला होता या समोरच्या लेकसाठी, जी लेक आहे नासिर लेक. आणि हा बघून तुम्हाला समुद्र वाटेल, बट समुद्र नाही, ही लेकच आहे. आणि या लेकची जी विड्थ आहे ती आहे 570 किलोमीटर. सर्वात मोठी लेक आहे ही मी आत्तापर्यंत बघितलेली. 570 किलोमीटर विड्थ असलेली पहिली लेक बघितली आहे मी, आणि खूपच छान आहे. आणि हा डॅम बांधायला इजिप्तनी रशियाची मदत घेतली होती. आणि आय थिंक तेव्हा रशियाचा जो प्रेसिडेंट होता त्याचं नाव नासिर होतं, म्हणून या लेकला नासिर लेक असंही म्हणतात. तुम्ही आत्ता जे मागे बघू शकता हे आहे इथलं सर्वात मोठं पॉवर प्लांट. सो या डॅमपाशी एवढं काही बघायला नाही आहे, फक्त पॉवर प्लांट जे आहे ते बघू शकतो आणि लेक बघू शकतो. सो आता इथलं हे बघून झालेलं आहे सगळं, आणि आता आपण इथून जाणार आहोत एक टेम्पल बघायला. सो ते इंटरेस्टिंग जास्त वाटतं आहे मला. सो आपण आता डायरेक्ट त्या टेम्पलला जाऊन भेटूया. टेम्पल बघून झाल्यावर आपण जाणार आहोत क्रूजला. आजचा लंचसुद्धा क्रूजवरच आहे. सो या. सो आपण आत्ता जात आहोत फिला टेम्पलला, आणि त्यासाठी पण बोटच करायला लागते, कारण हे टेम्पल जे आहे ते आयलंडवर आहे. आणि आपण आत्ता समोर बघू शकतो, तर हे आहे ते टेम्पल आणि आपण आत्ता इथे जाणार आहोत. आत्ता आपण आलो आहोत फिला टेम्पलला, आणि हे टेम्पल जे आहे ते गॉडेस ऑफ लव्ह अँड ब्युटी इझीज अशा यांचं आहे. यांच्यासाठी बनवलं गेलं होतं. आणि हे जे टेम्पल आहे ते 3 राजांमध्ये बनवलं गेलं होतं, आणि हे टेम्पल बनवायला लागले होते 120 वर्ष. आणि 1971मध्ये हे टेम्पल जे आहे ते एका आयलँडवरनं आत्ताच्या आयलँडवर घेऊन आणले होते, कारण ते आयलँड जे होतं ते पाण्याखाली गेलं होतं. आणि हे टेम्पल परत रिस्टोअर करायला, हे टेम्पल जे आहे ते रिस्टोर्ड टेम्पल आहे. सो हे टेम्पल रिस्टोअर करायला लागले होते 10 वर्ष. 1971 पासून 1981पर्यंत हे टेम्पल रिस्टोअर केलं आहे, आणि जसं आहे तसं बनवलेलं आहे. हे जे टेम्पल आहे ते 3 ते 4 राजांनी, वेगवेगळ्या राजांनी बनवलेलं आहे. त्यामुळे इथलं जे डिझाईन आहे ते खूप वेगवेगळ्या लोकांचं आहे. इजिप्शियन, त्याच्यानंतर ग्रीक, आणि त्याच्यानंतर अजून काय काय असेल तसं डिझाईन आहे वेगवेगळं. हे टेम्पल जे आहे ते पहिले इजिप्शियन टेम्पल म्हणून वापरलं गेलं होतं. त्याच्यानंतर ग्रीक लोक आले आणि त्याच्यानंतर ते वापरलं गेलं होतं चर्च म्हणून. आणि त्यानंतर हे टेम्पल जे आहे ते वापरलं गेलं होतं फोर्ट किंवा कासल अशा ह्याच्यासाठी वापरलं गेलं होतं. आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथे नक्की काय काय आहे, आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो की हे टेम्पल आधी कुठल्या आयलँडवर होतं. सो आपण बघूया. The name of this island we call Agilic Island. In this island we have more than 7 temples, not one temple, 7. Like behind you, this should be one temple for one man is named Arsenius. We have another small temple for the god Horus, small temple for the goddess Hathor. So more than 7 temples. But the most famous one, the biggest temple, that one in front of us for the goddess Isis. That is Isis, Yeah. goddess of love. Love and the beauty. That one the temple for her. But What's the name? Isis. 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 In Egypt say Isis, but you can say up. I've told before, this temple is Egyptian temple, but in the Greek style, because Egyptian temple destroyed. But the only original building here, exact Egyptian style, that one here. This was the king is Nechtanipu. The name of the king Nechtanipu. He's the last Egyptian pharaoh. So look for the column and see how it looks like. This Egyptian style for the column. Right. This is the Greek style, not Egyptian style. This is the main temple here for the goddess Isis. She was the goddess of love and the beauty. And you have to know, in this temple, Egyptian people used to come here to pray until
1,500 years ago. Okay. Before 1,500 years ago, it was Egyptian temple. But in 1,500 years ago, one of the Roman king, his name Justinian, he came here and they closed the temple and said no more Egyptian legends. Really? And they changed the temple to become like the church. Oh. So later when you go inside, you can see some of the rooms using as a church. You can see the cross and the altar. So before 1,500 years ago, it was Egyptian temple. Later also, in the Muslim people or the Arab people came here, they changed this temple, became like the castle, like the fort. So I mean the soldiers should be behind the window to protect the area. So I mean one day this is using as Egyptian temple, one day using as a church, one day using as a castle or the fort. I told before, this temple, more than 8 years, the temple was under the water after building 2 dams. So look for the color, you can see the dark because of the water here. Because sometimes you can see the white like over there, white or dark, because the water changed the color. I told before, this temple is Egyptian temple but in the Greek style. All the gods are Egyptian gods, but this king, he's a Greek king. How you know? His name inside the cartoon, that's on the name of the king. But this is the Egyptian god, his name Horus, with the falcon head. His mother, the goddess Isis, and the father Osiris. So the son, mother, father. So the king is standing here and they're holding some of the 2 crowns. This is the white crown, this is the red crown, like the offering. The 2 crowns of Egypt, he gave them for the god Horus and his father here. And also when you look, you can see all the things highly relief, not deeply relief. Yes. Sometimes when you look for the ornament, deeply relief. But in the wall, look here for the mirror, how representation, deep. Yeah. But in the wall here, it's like a this is- mural. yes, It's a exactly. mural. And also, you have to know, this is the dress for the Egyptian king. But Yes. he's a Greek king, but he looks like Egyptian, with a kilt, and also the double crown, the white one and the red one. सो आत्ता आपल्याला समोर हे जे छोटे छोटे काळे पिलर्स दिसत आहेत, तिकडे एक आयलंड होतं आणि हे जे मंदिर होतं ते आधी तिथे होतं, बट ते पीसेसमध्ये कट करून इथे आणून ठेवलं आहे, ज्याला 10 वर्ष लागले होते. 1971मध्ये चालू केलं होतं आणि 1981मध्ये हे मंदिर इथे आणून पूर्ण ठेवण्यात आलेलं आहे. सो इथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे मला एवढं डीपमध्ये जाऊन तुम्हाला नाही दाखवता आलं, पण जेवढं दाखवता आलं तेवढं पॉसिबल होतं तेवढं जास्त शूट केलं. आणि इथलं आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे आणि खूप जास्त जे आहे ते ग्रीक आणि इजिप्शियन असे दोन्ही कंबाईंड स्टाईल्स आहेत. कारण पहिले होतं इजिप्शियन टेम्पल आणि त्याच्यानंतर ग्रीक चर्च होतं हे, आणि त्यानंतर हे फोर्ट म्हणून वापरलं गेलं होतं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं. सो या ओव्हरऑल हे असं होतं टेम्पल. आणि आता आपण या टेम्पलवर निघणार आहोत परत बोटीत बसून, आणि आपण आता जाणार आहोत आपल्या क्रूजवर. सो क्रूजमध्ये भेटूया. सो आपण पोचलेलो आहोत आणि ही जी मागे दिसते नाईट स्टोरी नावाची ती क्रूज असणार आहे आपली पुढच्या 3 दिवसासाठी. तर आज जाऊ फटाफट चेक इन करू. चेक इन करून आपल्याला करायचं आहे लंच, त्यानंतर मी तुम्हाला रूम वगैरे दाखवतो. सो आपलं चेक इन झालेलं आहे, आपलं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यावर मस्तपैकी झोप झालेली आहे. झोप झाल्यावर मी आत्ता उठलो आणि म्हटलं मस्तपैकी तुम्हाला एक क्रूजची टूर द्यावी. सो आत्ता मी आलो आहे एंट्री पॉईंटवर क्रूजच्या, आणि क्रूजमध्ये एंट्री झाल्यावर हा असा रिसेप्शनचा एरिया आहे जो की आत आल्या आल्या तुम्हाला खूपच जास्त भारी वाटतं. इथे क्रूज ही आहे 4 मजल्याची. हा आहे फर्स्ट फ्लोअर. तुम्हाला आता ग्राउंड फ्लोअर दाखवतो इथला. सो ग्राउंड फ्लोअरला आलो की
इथे लागतं हे डायनिंग आणि इथलं जेवण खूपच कमाल होतं. लाईक सगळं होतं इथे खायला, व्हेज नॉन व्हेज सगळे प्रकार, आणि चव खूपच छान होती. डायनिंगवाला होता फर्स्ट फ्लोअर, रिसेप्शनवाला होता सेकंड फ्लोअर, आत्ता जो आपण आलो तो आहे थर्ड फ्लोअर. थर्ड फ्लोअरवर आल्यावर पोस्टकार्डचा स्टँड दिसतो, जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टकार्ड्स आहेत. तिथून पुढे आल्यावर हे आहे ज्वेलरी प्लस सोवेनियर शॉप. 18 कॅरेट गोल्डमधली ज्वेलरी आहे ही, जर तुम्हाला बघायचं असेल. सोवेनियर्स इथले खूप चांगले वाटतात लोकल मार्केटपेक्षा. शार्प आणि फाईन कार्विंग्स दिसतात ह्याच्यावरचे. सो जर तुम्ही क्रूजवर येत असाल तर तुम्ही हे घेणं नक्कीच कन्सिडर करू शकता. ते प्राईस जरा जास्त असेल बट स्टील. इथेही एक चिलिंग एरिया आहे. इथे थर्ड फ्लोअरवरच्या रूम्स आहेत काही. हा आहे पूल टेबल. हा आहे एक मोठा पियानो. सो आय थिंक लाईव्ह म्युझिक वगैरे होत असेल क्रूजवर रात्री. आपण बघूया, आपण 3 दिवस तर आहोतच इकडे. सो वर आल्यावर इथे आहे कपड्यांचं स्टोअर. युरोमध्ये प्राईस लिहिलेली आहे. या आहेत 4th फ्लोअरवरच्या रूम्स आणि या कॉरिडॉरला आहे आपली रूम. सो आता आपण सनडेकला जाऊया, जो बेस्ट पार्ट असणार आहे या क्रूजचा. सो हा पार्ट बघून तुम्ही समजून घेऊ शकता की ही क्रूज केवढी ह्यूज असेल. इंटरनॅशनल क्रूज एवढी मोठी नाही आहे, कारण ती समुद्रातली असते. ही आहे नाईल रिव्हरमधली क्रूज, पण इनफ मोठी आहे. आणि माझा तर हा क्रूजचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, त्याप्रमाणे तर हे खूपच भारी आहे. हा एक छोटासा स्विमिंग पूल आहे. हा आहे आसवानमधला मेन रोड. इथे काही ब्रँड्स आहेत, सो तुम्ही इथे बाहेर जाऊनही शॉपिंग करू शकता. इकडे तुम्हाला कॉफी, अल्कोहोल, बियर वगैरे सगळं जे काय आहे ते मिळू शकतं. इथे असे सनबेड्स ठेवलेले आहेत दोन्हीही बाजूला. इथे आपण उद्या नक्की चिल करू. खूपच भारी आहे हे आणि मस्त आहे. इथे मी खूप जास्त वेळ घालवणार आहे, कारण आपण 3 दिवस या क्रूजवर आहोत. आणि सनसेट ऑलरेडी झाला आहे. मला ॲक्च्युली सनसेट कॅच करायचा होता, बट ओव्हरऑल हे खूप भारी आहे. आणि आता तुम्हाला मी या क्रूजवरचा आत्ताचा व्ह्यू दाखवतो. ही क्रूज आत्ता इथेच डॉक राहणार आहे, कारण आपली उद्या आसवानलाच साईट सीईंग आहे. आत्ता आपण जस्ट इथे आजच्या रात्रीपुरती राहायला आलो आहोत. हा बघा नाईल व्ह्यू खूपच भारी आहे. आपण जर क्रूज बुक केली तर आपला स्टे, लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट या 3 गोष्टी यात इन्क्लुडेड असतात. ते सोडून जर तुम्हाला काही हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस असतात. क्रूजवर पाणी विकत मिळतं, क्रूजवर पाणी फ्री मिळत नाही. तुम्ही जेव्हा रूम बुक करता तेव्हा पर पर्सन अर्धा लिटर एवढीच बॉटल तुम्हाला फ्री मिळते. त्यावर तुम्हाला पूर्णपणे पाणी जे असतं ते चार्ज केलं जातं. ऑलमोस्ट इजिप्तमध्ये सगळीकडे हेच आहे. इजिप्तमध्ये वॉशरूम्स आणि पाणी या 2 गोष्टी फुकट नाही आहेत. सो आता मी तुम्हाला या कॅफेमध्ये काय रेट्स आहेत ते दाखवतो. सो तुम्ही जर वर येऊन बसलात, कधी तुम्ही जर प्लॅन केला आणि तुम्ही जर इथे वर येऊन बसलात तर तुम्हाला काय रेट्स मिळते हे तुम्हाला दाखवतो. सो नाईल स्टोरी ही आपली क्रूज आहे आणि सगळीकडे हेच आहे. तुम्ही खाली जरी बसलात तरी तुम्हाला हेच रेट्स आहेत, वर जरी बसलात तरी हेच आहेत. 50 इजिप्शियन पाऊंडला चहा आहे, 60 इजिप्शियन पाऊंडला कॉफी आहे. त्यानंतर बियर्स जर घेतल्या तर त्या 70 ते 170 इजिप्शियन पाऊंडमध्ये आहेत. वाईन मिळते तुम्हाला इथे. कॉकटेल्स जे आहेत ते 200 इजिप्शियन पाऊंडला आहेत. त्याच्यानंतर कॉकटेल्स अँड अल्कोहोल माहीत नाही नक्की काय काय लिहिलं आहे यांनी, बट ही ओळखीची नावं वाटतात जरा. सो इथे मॉकटेल्स आहेत हे. सो मिल्कशेकवरनं हे मला कळालं. हे मॉकटेल्स आहेत. 120 इजिप्शियन पाऊंडला मॉकटेल्स आहेत. हे हार्ड ड्रिंक्स आहेत जे आहेत 140 इजिप्शियन पाऊंड्सला, आणि फुल बॉटल जर घेतली तर ती 1000 इजिप्शियन पाऊंडला पडते. ते लोकल अल्कोहोलची आहे. सो या अशा सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. सो ओव्हरऑल हे सगळं आहे. आणि हा आहे टोटल क्रूजवरनं व्ह्यू आसवान सिटीचा.